कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, हा हा एक मिनिट, हा साहेब बोलणार, एक मिनिट। का तुम्हाला आधी अक्कल नाही आली? अरे तुम्ही पैसे उसने घेतले ते परत केले पाहिजेत। पण पैसे मागताना तोंड भरून खोटं बोलता। हा, अरे दिलेला शब्द कसा पाळला पाहिजे? काळ्या दगडावरची पांढरी रेघ, संभाल नम्री। लास्ट वॉर्निंग देतो, लक्षात ठेवा। या हो सर काय हिशोब पहिला बघा। पैसे काही झाडाला लागले। पप्पा, सिंचू बा, अरे तुम्ही? नमस्कार। या। हो, नमस्कार आई। नमस्कार। बरे आहात ना? हो, मी अगदी बरा आहे। तुम्ही कशा आहात? मी पण बरी आहे। बसा ना। बसा ना। सिंचना बाळा, आज अगदी सहकुटुंब सहपरिवार? काही विशेष आहे का? ते तुम्ही आई बाबांनाच विचारा। हो का? आई बरी आहेस ना सिंचू? मस्त। मी चहाचं बघते, आलीच। मग कसं काय येणं केलं? संपतराव, आमच्या धाकट्या मुलीचं जान्हवीचं लग्न ठरलंय। आमंत्रण करायला इथे आलाय। वा, अभिनंदन। धन्यवाद। सगळ्यांनी नक्की यायचं ना लग्नाला? श्रीनिवासराव, निश्चिंत रहा, आम्ही सगळे येणार। बसा ना। दादा, चहा घ्या ना। हो, घेतो। श्रीनिवासराव, हो पूर्वीचं सगळं विसरा आता। त्यावेळची गोष्ट वेगळी होती। त्यावेळेस मी तुम्हाला काही वेडवाकडं बोललो असेल, पण ते मनात धरू नका। झालं गेलं सगळं गंगेला मिळालं असं म्हणा आणि मस्त चहा घ्या। दादा, घ्या ना चहा। मी ओळख करून देतो, हा माझा मोठा मुलगा अधिराज। नमस्कार। आणि त्या माझ्या सुनबाई निलांबरी। नमस्कार। नमस्कार, मी साहेबांचा पीए। नमस्कार। तुम्ही सुद्धा नक्की या लग्नाला? हो, अगदी। संपतराव, तुम्ही सहकुटुंब लग्नाला आलात तर आम्हाला खूप बरं वाटेल। हा प्रश्नच नाही, आम्ही सगळे नक्की येऊ। अहो, नाही यायला का आम्ही काय परक्या आहोत? संपतराव, आम्हाला जरा तुमची मदत हवी आहे। मदत कसली? पैसे मागणार असते?
हो श्रीनिवासराव, बोला ना, काय मदत करू तुमची? संपतराव, सर, मी एक बोलू का? हे बघा, तुम्हाला जे काही पाहिजे असेल ना ते तुम्ही अगदी निसंकोचपणे सांगा. सर, तुम्ही आमच्या साहेबांच्या घरी आलात आणि आमचे साहेब मदत मागण्याकरता आलेल्या माणसाला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. आणि तुमची आणि त्यांची सोयरीक आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्त बोला. बोलले गोड बोले, तुम्ही बोलाच. संपतराव, आमच्या मुलीचं, जान्हवीचं, ज्याच्याबरोबर लग्न ठरलंय, जयंत, त्याला आई वडील नाही आहेत. म्हणजे त्याच्या लहानपणीच ते गेले. तेव्हा जर तुम्ही दोघं जयंतचे आई वडील म्हणून लग्नात उभे राहिलात आणि सगळे विधी पार पाडले तर आम्हाला खूप बरं वाटेल. अर्थात तुमची काही हरकत नसेल तर. अभि एवढंच ना, करू की आम्ही सगळ्या विधी? तुम्ही निश्चिंत राहा. काय पण प्रेम होतं चाललंय यांचं, पण हे दिसतं तसं नक्कीच नाहीये. कुठेतरी पाणी नक्कीच मुरतंय. आता कसं आहे ना, बाप म्हणून माझ्या मुलीच्या लग्नात मला कुठलाच विधी करता नाही आल्या. ती हौस मी तुमच्या जावायच्या लग्नात भागून घेईन. काय बरोबर आहे ना? हे बघा, आम्ही सगळ्या विधी करू, तुम्ही निश्चिंत राहा. खूप खूप आभार संपतराव. संपतराव, तुमच्या दुसऱ्या मुलालाही बोलवाल का? म्हणजे त्यांनाही आम्ही प्रत्यक्षच आमंत्रण दिलं असतं. तो जरा बाहेर गेलाय, येईलच आता. अरे करू नका ना. घरच्यांना किती वेळा सांगितलं, या लोकांचा चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाहीये माझी ना. घरी बोलवत जाऊ नका म्हणून, तरी बोलवतात यार. मी नाही त्या घरी, तुम्ही जा, मी नंतर येतो. ए सिद्धू, अरे अरे कुठे चालला आता? हा असा का गेला? बरोबर आहे, म्हणजे तो कुठे गेला, का गेला, कशासाठी गेला, याचा रिपोर्ट तुला द्यायला पाहिजे होता ना. नाही ते काय सगळ्या गोष्टी काय तुला सांगत राहायच्या? हे तुला मी सांग. चला चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.